Dear students, welcomes you all in your YouTube channel SS Science Academy. Today we want to learn Maharashtra State Board Bridge Course Activity number 8 of Science. In this we have to study molecular formula. Molecular formula means what? You have to learn the definition of firstly a formula which indicates number of atoms of each of the constituent element present in one molecule of compound is called molecular formula. कोणत्याही कंपाउंड मध्ये किती नंबर मध्ये एलिमेंट्स किंवा ऍटम्स प्रेझेंट आहेत हे रिप्रेझेंट करणे म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा कसा हे पाहून घ्या. हाऊ टू राईट अ मॉलिक्युलर फॉर्म्युला. Here we take one example. We have to write a molecular formula of sodium hydroxide. Then we have to write a molecular formula of potassium chloride. To write any molecular formula, we have to know some rules. Firstly, write down the name of element. Here you know that sodium is present, so I write sodium. Here hydroxide. Now write down the symbol. Symbol of sodium is, you all know, Na, and symbol of hydroxide is OH. Now you have to write the valencies. आता वॅलन्सी कशी लिहायची किंवा वॅलन्सी कशी काढायची हे आपण लगेच पाहूया थोड्या वेळात. पण तोपर्यंत मी तुम्हाला यांची वॅलन्सी सांगते. The valency of sodium is 1. And the valency of hydroxide is also 1, but the valency of sodium is +1 and valency of hydroxide is -1. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे +1 का आणि हे -1 का, तर याचं उत्तर मी थोड्या वेळात तुम्हाला देईल, तोपर्यंत लक्ष द्या. नाउ वी हॅव टू क्रॉस मल्टिप्लाय. सोडियमला -1 ने मल्टिप्लाय करा आणि हायड्रॉक्साईडला +1 ने मल्टिप्लाय करा. तर 1 लिहायची काही गरज नसते, म्हणजे काय होऊन जाईल आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला NaOH. नीट लक्ष द्या, यावरून आपल्याला आणखी काही महत्वाचे फॅक्ट्स पाहायचे. त्यानंतर इथं समजलं नसेल तर परत इथं पहा. काय करणार आपण सगळ्यात पहिल्यांदा, राईट डाऊन द नेम ऑफ एन एलिमेंट पोटॅशियम अँड अनदर एलिमेंट इज अ क्लोरीन और क्लोराइड. द सिंबल ऑफ पोटॅशियम इज K and symbol of chlorine or chloride is Cl. The valency of potassium is +1 and valency of chlorine is -1. आता तुम्ही मला विचाराल की टीचर सगळ्यांची वॅलन्सी +1 -1 असते का, तर नाही. ती कशी असते आपण पुढे पाहू लगेच. क्रॉस मल्टिप्लाय करा, वी गेट KCl. Molecular formula gives an information about 4 important things, that is constituent elements present in any compound, number of atoms present in that compound, and valency of an element and the number of bonds present. For example, here we take an example of CH4, that is methane. तर सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, म्हणजे कार्बन एक प्रेझेंट आहे आणि हायड्रोजन एक प्रेझेंट आहे. हे भेटली पहिली इन्फॉर्मेशन. त्यानंतर किती नंबर मध्ये, तर तुम्ही इथं पाहू शकता 1 कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन आहे, म्हणजे नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट्स. त्यानंतर वॅलन्सी, आता पहा एका कार्बनला 4 हायड्रोजन अटॅच आहे, म्हणजे कार्बनची वॅलन्सी झाली 4 आणि एका हायड्रोजनला एकच कार्बन अटॅच आहे, म्हणजे हायड्रोजनची वॅलन्सी झाली 1. म्हणजे एकाच मॉलिक्युलर फॉर्म्युलावरून तुम्हाला त्याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट प्रेझेंट आहेत, किती आहेत आणि त्यांची वॅलन्सी किती आहे हे समजते. त्यानंतर शेवटचा पॉइंट आपला काय की नंबर ऑफ बॉन्ड्स. आता ज्यांची वॅलन्सी जितकी असेल त्यांच्यामध्ये तेवढेच बॉन्ड असेल, म्हणजे कार्बनची वॅलन्सी 4 आहे तर तो किती बॉन्ड फॉर्म करेल, 4 बॉन्ड फॉर्म करेल. हायड्रोजनची वॅलन्सी 1 आहे, म्हणजे तो किती बॉन्ड फॉर्म करेल, 1 बॉन्ड फॉर्म करेल. द कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड वॅलन्सी. आता वॅलन्सी काढायची कशी, तर त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहित पाहिजे. इथे मी काही एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिले, तुम्ही याच पद्धतीने पुढील एलिमेंट्सचं लिहू शकता. आता पहा हे एलिमेंट्स काय करतात. हायड्रोजनच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, हा कोणाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल, हेलियमच्या, म्हणजे त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज पडेल, 1 इलेक्ट्रॉनची. तर त्याची वॅलन्सी झाली 1, म्हणजे हेलियम जवळ जाण्यासाठी त्याची
त्याला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून त्याची व्हॅलेन्सी झाली 1. मला असं म्हणायचंय की एलिमेंट त्यांच्या जवळपासच्या नोबल गॅस चं कॉन्फिगरेशन अक्वायर करण्याची प्रयत्न करतात. आता त्यानंतर पहा 2, हेलियम आता हा नोबेल गॅस आहे, त्यामुळे त्याला इलेक्ट्रॉन घेण्याची गरज नाही, म्हणजे त्याची व्हॅलेन्सी सरळ सरळ झाली 0. त्यानंतर लिथियम बघा, याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तो हेलियमच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे याची व्हॅलेन्सी सुद्धा झाली, म्हणजे तो 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. बेरिलियम याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 आहे, म्हणजे याची व्हॅलेन्सी झाली 2. आता बोरॉन याच्या शेवटच्या बेरिलियम त्यानंतर बोरॉन याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 3 आहे, म्हणजे त्याची व्हॅलेन्सी झाली 3. आता कार्बन हा काय करेल, हा याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा मग याच्याही जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतो. दोन्ही केसेसमध्ये त्याला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. जर त्याला हेलियमच्या जवळ जायचं असेल तर 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकावे लागतील, आणि निऑन जवळ जायचं असेल तर 4 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील, म्हणजे याची व्हॅलेन्सी झाली 4. त्यानंतर नायट्रोजनला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 3ची गरज आहे, म्हणजे याची व्हॅलेन्सी झाली 3, याची 2, याची 1 आणि याची 0. म्हणजे व्हॅलेन्सी कशी वाढत जाईल, 1 0 1 2 3 4 3 2 1 0 या पद्धतीने व्हॅलेन्सी येत जाईल. इथे आपली ऍक्टिव्हिटी 8 संपली. यानंतरची ऍक्टिव्हिटी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत आम्हाला अप्रिशिएट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, आणि काही अडचणी असेल याबद्दल तर कमेंट करा. व्हॅलेन्सीवरती एक डिटेल्ड व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल. तोपर्यंत बी सेफ. नाउ स्टुडंट्स, वी हॅव टू सॉल्व the question answers of activity 8. Here the answers of first questions are given. Now we have to see the answers of second question. These are the next 2 questions answers. If you have any doubts about that, then comment it. I will explain.